हाय गाईज, नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। तर आज बनवणार आहे मी दही वडे, तर उपवासाचे दही वडे। तर आपण घेऊया त्याच्यासाठी साबुदाणा। तर साबुदाणा व्यवस्थित गरम करून घेऊया, कुडकुडीत असा व्हायला पाहिजे। तर एवढे गरम करून घ्यायचे की ते काळेही नाही झाले पाहिजे आणि ब्राऊनही नाही झाले पाहिजे, जस्ट कडक झाले पाहिजे। तर आपल्याला त्याचा पीठ बनवायचं आहे। तर साबुदाणा पीठ आपण विकतही आणू शकतो, पण आपण घरी केलं तर खूपच चांगलं। तर आपण बघा हा मिक्सरमधून काढूया, त्यांना बारीक असं पीठ चिकन बनवून घेऊया। त्याचं जे जाड नको आहे आपल्याला, पीठच पाहिजे। तर आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याला पीठ बनवून घेऊ आणि चाळणीमध्ये आहे ना त्याला चालवून घेऊ, जेणेकरून दाणे राहिले असतील ना ते निघून जातात। तर व्यवस्थित पीठ आपण तो चालवून घेऊ आणि पीठ तो चालवून घेतलं की आपण त्याला मिक्स करून घेऊया। तर बघा मी आता तो पीठ चालवून घेतलेला, तो 1 वाटी साबुदाणा पीठ जो आपण चालवून घेतला, मिक्सी करून घेतला आणि त्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा वाटी, कोणी भगर म्हणतो तर कोणी वरीचे तांदूळ म्हणतात, तर मी तोही पीठ बनवलेला आहे, तर तो अर्धा वाटी घेतलेला आहे मी। तर आपण त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि मग त्याच्यामध्ये घालूया आपण हिरवी मिरची बारीक चिरलेली, तर पेस्ट न करता चिरूनच घ्यायची त्याच्यात। आणि आपण इकडे बटाटा घेतलेला आहे, एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे, तर तो स्मॅश करून घेऊया आपण। तर मी तो खिसणीमध्ये घेतला आहे व्यवस्थित स्मॅश करून। तर बघा आता आपण हा सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आपण त्याच्यामध्ये आपल्याला कूट घालायचं आहे, दाण्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट। तर मी 1-1.5 चमच तो त्याच्यामध्ये घालते आणि आपण मग व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर माझी रेसिपी आवडल्यास भावा बहिणींनो, ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली उपवासाची दही वडा, तर मला कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा बॅटर आपलं आता मिक्स करून झालेलं आहे, तर आपण एक 10 मिनटं त्याला रेस्ट करून देऊया। आणि इकडे आपण आता बनवूया गोड चटणी। तर गोड चटणीसाठी मी ना ही चिंच अर्धा तास भिजत घातली होती आणि मग आता आपण ती चिंच खूप नरम झालेली आहे, तर आता आपण तीच एका चाळणीमध्ये चाळून घेऊ। तर मी चाळणीमध्ये का चालते, तर ही गोड चटणी ना दही वड्याला किंवा तुम्हाला आणखीन काही रेसिपी करायची असेल तर चाळणीने चालवून घेतलीत ना तर खूपच छान होते ही गोड चटणी। तर आपण हिला 2 दिवससुद्धा ठेवू शकतो फ्रीजमध्ये। तर मी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे 2-2.5 चमच आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हा आहे लाल मसाला आपला घरचा। तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि मग गॅसवर ठेवूया। तर ह्याला आपल्याला उकळ काढायचा आहे गोड चटणीला, तर आपण हे गॅसवर ठेवूया आणि मग एका साईडला आपण ग्रीन चटणी बनवूया। तर मी घेतलेला आहे ग्रीन चटणीसाठी थोडासा खोबरा, थोडासा शेंगदाणे, तर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची 2-3 आणि थोडी कोथिंबीर। तर आपण ती मिक्सर करून घेऊया आणि चटणी खूपच चिकन अशी वाटायची, जाड नाही। तर हे बघा मी आता नुसतीच फिरवून घेतली होती आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मग परत एकदा मिक्स करून घ्यायची। तर आपली चटणी खूप झालेली आहे, मस्त चिकन झालेली आहे। तर काढून घेऊया आपण ती एका कटोरीमध्ये आणि इकडे माझी गोड चटणीसुद्धा झालेली आहे। तर आता आपण एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण घालूया छान आपले वडे, दही वड्यासाठी बनवूया आपण ते। तर तेल पण खूप गरम झालेलं आहे, तर गॅस ना फुल नाही ठेवायची, मीडियमच ठेवायची, त्यांना आतपर्यंत शिजले पाहिजे। गोल्डन ब्राऊन तर आपल्याला करायचे आहेतच, पण ते आतमध्ये सुद्धा शिजले पाहिजे। त्याच्यासाठी आपण आहे ना गोल्डन ब्राऊन होण्यासाठी गॅस फुल ठेवली तर होणार नाही आणि शिजणार सुद्धा नाही। तर असे गोल्डन ब्राऊन छान वडे आपले रेडी झालेले आहेत। तर आपण आता काढूया
आणि हे घेतलेलं आहे दही. तर दही ना खूप छान फेटून घ्यायचं. दही वड्याला असं चिकन दही पाहिजे. तर त्याच्यामध्ये मीठ घालते मी चवीनुसार आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर मी जस्ट गरमच करून बनवलेली आहे आत्ता. तर अशी घरीच बनवा जिरा पावडर, फ्रेश वास खूप छान येतो, सुगंध. तर आपली दही झालेली आहे फेटून. तर आपण आता सजावट करूया. छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले वडे. हे बघा, सजावट रेडी झालेली आहे. तर आता हे बघा, मी माझे दही वडे कसे सजवलेले आहेत. आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा. नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा. हे कशी वाटली रेसिपी, आणि तुम्ही बघा, टेस्ट घ्यायची व्यवस्थित. छान मस्त टेस्ट येते, एकदम भारी. तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. बाय बाय.